तुम्हाला माहीत आहे का, सोयाबीनची भाजीसुद्धा आपण पनीरच्या भाजीला मागे टाकेल एवढी टेस्टी बनवू शकतो. तर त्यासाठी काय करायचं, सोयाबीन 15 मिनिटासाठी गरम पाण्यात भिजत ठेवायचे. त्यानंतर एका भांड्यामध्ये अर्धी छोटी वाटी दही घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची. त्यानंतर मीठ, धनेपूड, गरम मसाला, हळद, लाल तिखट, ओवा, हिरवी मिरची, कसुरी मेथी आणि थोडंसं तेल टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर भिजवलेले सोयाबीन टाकायचे, 1 शिमला मिरची, 1 टोमॅटो आणि कांदा मोठा मोठा चिरून टाकायचा. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये जिरं, बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान गुलाबी झाला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. आलं लसूण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर टोमॅटो प्युरी टाकायची. टोमॅटो प्युरीसुद्धा व्यवस्थित अशी परतून झाली की त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, बेडगी मिरची पावडर टाकायची. लक्षात ठेवायचं, सर्व मसाले आपण सुरुवातीला सुद्धा टाकलेले आहेत. सर्व व्यवस्थित परतून झालं की मॅरिनेट केलेलं सोयाबीन टाकायचं, तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वरून गरम पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची. 4 ते 5 मिनिटानंतर झाकण काढायचं, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, किचन किंग मसाला टाकायचा, परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर मस्त अशी आपली इथं सोयाबीनची भाजी तयार होते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.